नमस्कार मैत्रिणींनो, अलंकार बाय अदिती नाईन या माझ्या ज्वेलरीच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज बरेच दिवसांनी मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आजचा व्हिडिओ आहे खास ब्राईड्ससाठी. हो, नववधूंसाठी आजचा व्हिडिओ असणार आहे. इमिटेशन ज्वेलरी किंवा गोल्ड प्लेटेड ज्वेलरी ही बघायला मिळणार आहे. म्हणजे अगदी तुम्ही कुठल्याही प्रकारचे लुक्स करणार असाल त्यासाठी लागणारे सगळे दागिने तुम्हाला आज मी दाखवणार आहे. त्यासाठी आपण आज आलेलो आहोत कनक ज्वेलरी ब्रँड यांच्याकडे. त्यांच्याकडे साऊथ इंडियन ज्वेलरी, मॉझनाईट, डायमंड म्हणजे अमेरिकन डायमंड, महाराष्ट्रीयन ज्वेलरी असे असंख्य प्रकार आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्यांचं डिटेल ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेला आहे आणि तुम्हाला जर त्यांचा नंबर हवा असेल तो इथे वरती स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर मग आजचा व्हिडिओ बघूयात. नमस्कार, माझं नाव पूजा विश्वकर्मा आणि कनक ज्वेलरी हे माझं ब्रँड आहे. सो आमच्या इथे तुम्हाला ज्वेलरी रेंटवरही मिळते और तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही परचेसही करू शकता. आमच्याकडे ब्रायडल आणि सायडर सगळ्या ज्वेलरीज अवेलेबल आहेत. जसं की महाराष्ट्रीयन, मोझोनाईट, कुंदन, व्हिक्टोरियन, साऊथ इंडियन आणि अमेरिकन डायमंड सगळ्या टाईपच्या ज्वेलरी अवेलेबल आहेत. आपल्याकडे छल्ला सुद्धा आहे, बँगल्स पण आहेत आणि हे पण रेंटवर अवेलेबल आहेत. तुम्हाला अँटी टार्निश ज्वेलरी सुद्धा आपल्या इथे परचेसिंगला भेटेल आणि बॅग्स पण भेटतील. डिझायनर वर्कवाले बॅग असतात त्याही आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपण सुरुवात करणार आहे छल्ला आणि बँगल पासून. हे सगळं हेरिटेजचं प्रीमियम कलेक्शन आहे. जसं की तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये सोरोस्की स्टोनचं वर्क केलेलं आहे आणि खूप सुंदर आणि डिटेल्ड वर्क आहे ह्याच्यामध्ये. वाव, रुबी कलरचे स्टोन आहेत आणि ग्रीन कलरचाही स्टोन आहे. ओके, ह्याच्यामध्ये अशी थोडी ब्रॉड डिझाईन सुद्धा आहे. वाव. नेक्स्ट तुम्हाला जास्त गोल्ड मध्ये हवं असेल तर गोल्ड मध्ये सुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे. कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहेत. थँक्यू. आणि याला असा आवाजही येतो छल्ल्यासारखा. ओके ओके, हा. आणि असं पण आहे. हा पण खूप सुंदर पीस आहे. आणि छल्ले सुद्धा तुम्ही रेंटवर देता? हो, छल्ले पण रेंटवर पण अवेलेबल आहेत आणि तुम्हाला परचेस करायचं असेल तर परचेसलाही अवेलेबल आहे. तुम्हाला छल्ले आणि बँगल कुठेही पुण्यात रेंट मध्ये भेटणार नाहीत, जे आपल्याकडे अवेलेबल आहेत. वाव. हे पण बघा, हुबेहूब एकदम गोल्डचे रेप्लिका आहेत. येस येस, म्हणजे असं कोणाला खरं वाटणार नाही की हे आपण इमिटेशन बघतोय. येस, खूप सुंदर आहे. हे स्टोन्स पण ओरिजिनल आहेत, ते एवढे डिटेल्ड असतात. डिटेल. येस. आणि अजून एक आहे. वाव, खूपच सुंदर आहे. म्हणजे जर आता आपल्याला ब्रायडलचा लुक करायचा असेल आणि मला मी एवढी हेवी ज्वेलरी वापरत नाही, सो आय कॅन रेंट इट आउट. कारण हे छल्ल्याचे प्राइसेस खूप हाय रेंजला असतात. बरोबर. मीन्स हेरिटेज कलेक्शनची रेंज खूप जास्त हाय असते आणि आपल्याला जर एवढे पैसे तुम्हाला इन्व्हेस्ट नाही करायचे नसतील, तुम्हाला एकच तुमच्या इव्हेंटला किंवा लग्नाला किंवा तुमच्या पोराचं लग्न आहे किंवा तुम्ही ब्राईड आहात स्वतः, तर तुम्ही हे रेंट आउटही करू शकता फक्त एक दिवसासाठी. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ हेरिटेज कलेक्शन. हे सर्वात प्रीमियम आणि ट्रेंडिंग कलेक्शन आहे. सो हा तुम्ही फर्स्ट पीस बघू शकता. हा तुम्हाला रेंट आउट करायचं असेल असं नाहीये की तुम्हाला फुल सेटच रेंट आउट करायचा आहे. तुम्हाला फक्त चोकरही सुद्धा रेंट आउट करायचं असेल तुम्ही करू शकता और फुल सेटही तुम्हाला भेटेल. और तुम्हाला या चोकर सोबत दुसरा लॉंग हवा आहे त्यात पण आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत, तर तुम्ही तसेही रेंट करू शकता. याच्यासोबत तुम्हाला बँगल, छल्ला, इयर चेन्स सगळ्या गोष्टी सेट, अख्खा सेट भेटेल तुम्हाला रेंटसाठी. आणि ह्या प्रॉपर गोल्डच्या रेप्लिका असतात. तुम्ही हेही बघू शकता ट्रेवर मांडलेला. या प्रॉपर हुबेहूब गोल्डच्या रेप्लिका आहेत.
तुम्ही डिफरन्स कोणच नाही सांगू शकत की हे रिअल गोल्ड नाहीये म्हणून. एक्झॅक्ट वाटतंय. आणि आता मला रेंट आउट नाही करायचं, मला बाय करायचंय, तर मग आपल्याला रेंज कशी आहे? तुम्हाला बाईंग रेंज 3,000 to 4,000च्या अभावच जाणार आहे. ओके. कारण या सगळ्या प्रीमियम कलेक्शन असतं आपलं. बर. हा, म्हणून 1 डे साठी तुम्ही एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही रेंटवरही या सगळ्या गोष्टी घेऊ शकतात, जे तुमच्या पॉकेट फ्रेंडली आहे आणि तुम्ही खूप साऱ्या व्हरायटी नेक्स्ट टाइम ट्रायही करू शकता. बरोबर. आपली रेंजची स्टार्टिंग रेंज आहे 800 रुपीज. बर. आणि आपल्याला ज्वेलरी 3 दिवसासाठी भेटते. ओके. सर तुम्ही इव्हेंट तुमचा सपोज 14 तारखेला आहे, तर तुम्ही 13 तारखेला ज्वेलरी कलेक्ट करायची, बर. 14ला वेअर करायची आणि 15 तारखेला रिटर्न करायची. ओके. येस. हा पण खूप ट्रेंडिंग पीस आहे लेअरिंग मध्ये. आणि ह्याचं बेस मेटल काय आहे सांगू शकाल? याचं ब्रास आहे. सगळ्यांचं? प्युअर ब्रास आहे. हो, बर. एकदम हाय क्वालिटी आणि हाय गोल्ड प्लेटेड ज्वेलरीज आहेत सगळ्या. वाव, हा तर सगळ्यात सुंदर आहे. हो, इयरिंग्स पण खूप छान आहेत, तुम्ही बघू शकता. वाव, खूपच सुंदर, ब्युटिफुल. सगळेच सेट सुंदर आहेत. म्हणजे चोकर सुद्धा आहेत. हो, असे मिनिमल चोकर सुद्धा आहेत. हे तुम्ही बघू शकता, एकदम मिनिमल आहे. मी तुम्हाला लावून दाखवा. हा, हे बघा, एकदम मिनिमल. येस. ज्यांना लाईक तुम्ही ब्राइड्समेड्स आहात और तुमच्या बहिणीचं लग्न आहे, तुम्हाला एकदम असं रॉयल आणि मिनिमल लुक करायचा आहे, त्याच्यासाठी करू शकतो. एकदम असं छान साडीवर जाईल, अजून कॉर्ड सेट आउटफिट आहे जे आजकाल युनिक ड्रेसेस आहेत, त्याच्यावर पण तुम्ही असे करू शकतो. येस. आणि हे तर खूपच सुंदर आणि हे खूप ट्रेंडिंग आहे सध्या. आणि अगदी गोल्ड लुकच येतोय. म्हणजे आपण काही आपले ज्वेलरी ब्रँड्स आहेत त्यांच्याकडे एक्झॅक्ट सेम डिझाईन आहे, आपण शूट केलेलं आहे. सो ते आपण जर घेऊ शकत नसू तर हा ऑप्शन खूपच चांगला आहे. हो, खूप चांगला आहे. खूप तुम्हाला कळणार पण नाही की तुम्ही इमिटेशन ज्वेलरी घातली आहे. एवढं प्रीमियम कलेक्शन आहे आपलं हे. येस. आता आपण बघणार आहे मॉझोनाइट कुंदन आणि व्हिक्टोरियन कलेक्शन. सो तुम्ही बघू शकता, हे सगळे ब्रायडल सेट्स आहेत हेवी मध्ये. चोकर विथ 2 लेअर लॉंग. त्याची इयरिंग्स पण खूप सुंदर आहेत. तुम्हाला हा असा ब्राऊन शेड मध्येही भेटेल. हे प्रॉपर रॉयल मॉझोनाइटचा सेट आहे. तुम्ही याचं पेंडेंट बघू शकता, सुंदर आहे, स्टोन वर्क. वाव. त्याच्यानंतर तुम्हाला असे मिनिमल ही भेटतील व्हिक्टोरियन मध्ये. लावून दाखवते. हे बघा, खूपच छान आहे. हो, सुंदर. हे सायडर्स साठी किंवा बहिणी ब्राइड्समेड्स सगळ्या घेऊ शकतात. रेंटही करू शकतात, परचेसही करू शकतात. हा आपला पिंक मध्ये ब्रायडल सेट बघा. कारण आजकाल मोस्ट ऑफ दी ब्राईडचे लेहंगे असतात पेस्टल कलर मध्ये, कारण पेस्टलचा ट्रेंड आहे. त्याच्यावरती हे खूप असे टाइपचे कलर, लाईक हे पिस्ता कलर, कॉन्ट्रास्ट मध्ये पण आपण घालतो. आता असं लाईक असं तुम्ही कॉन्ट्रास्ट मध्येही घालू शकता. प्रॉपर हेवी ब्रायडल सेट असणार आहे. ह्याच्यासोबत तुम्हाला मांग टिका, बिंदी, इयरिंग्स, रिंग्स, नथ सगळं भेटणार. मॅचिंग सगळं मिळणार. सेटच करू शकतो, अख्खा सेटच भेटणार आहे. हा पण बघा, एक खूप रॉयल सेट आहे. ज्यांना एकदम रॉयल लुक करायचा ना युनिक लेहंग्यासोबत, किंवा तुम्ही असं फक्त हा चोकरही करू शकता असा. हे बघा. पण आजकाल लेअरिंगचं खूप ट्रेंड चालू आहे. चोपडानी लेअर केलं होतं, लेअरिंग स्टार्ट झाले कधी. पण आता सेलिब्रिटीज पण लेअर करायला लागले, तर असं आपण लेअरही करू शकतो. खूप छान वाटते. हा सुद्धा खूप छान आहे. बिंदी पण आहे, ग्रीन सगळ्याच बरोबर आहे बिंदी. सगळ्यांसोबत बिंदी आहे. तुम्हाला सगळ्या सेट सोबत 2-2 बिंदीचे ऑप्शन भेटणार. येतं लॉंगची बिंदी आहे, चोकरची पण सेपरेट बिंदी आणि सेपरेट इयरिंग्स येणार. जर तुम्ही 2 सेट असं लॉंग आणि चोकर रेंट आउट करताय, तुम्हाला प्रत्येक सेट मध्ये 2 इयरिंग्स आणि 2 बिंदीचे ऑप्शन भेटणारच भेटणार. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही
मेकअपच्या करू शकतो. यूज हा. करू शकता. जे सूट होतं ते आपण तुम्ही Yes. फेस टाईप नुसार घालू शकता. येस, हा पण एमरल्ड ग्रीन मध्ये आपला मोस्ट डिमांडेड सेट आहे. हा पण त्याला पण खूप सुंदर बिंदी आहे. वाव, खूपच छान आहे. येस, ज्यांचा मोस्टली लेहंगा भरलेला असतो त्यांना आम्ही मोस्टली असे मिनिमल सेट जास्त हे सांगतो. हे असंही आपण लेअर करू शकतो याला. थोडं असं वरती पण घेऊन. खूप हो. किंवा आपला नॉर्मल ज्यांना डबल लेअर लॉंग मध्ये घालायचं आहे तेही असे. आणि ह्यालाही 2 इयरिंग ऑप्शन येतील. हे चोकरचे इयरिंग्स आहेत आणि लॉंगचे दुसरे इयरिंग्स पण येतील. ओके. आणि हा पण खूप ट्रेंडिंग चोकर आहे. तो एवढा छान चमकतो. खूप सुंदर आहे. इतकं. इयरिंग्स पण खूप छान आहे. आणि याची बिंदी. वाव वाव, Proper असं set येणार आहे. खूपच सुंदर आहे. हा एवढंच जरी घातलं तरी चालणार आहे. हो, इतका छान आहे एकच हा. खूप enough आहे. हातात. हा. हो. वाव. हे बघा, तुम्ही बघू शकता. ब्युटिफुल. येस. आणि हा पण अजून एक आहे, एमरल्ड ग्रीन मध्येच आहे. हा पण खूप छान असा स्टोन वर्क मध्ये केलेला चोकर आहे. ड्रॉप पॅटर्न मध्ये. ज्यांचा गळा व्ही नेक आहे ते अशा चोकर्सला ऑप्ट करू शकतात. ह्याचे इयरिंग सुद्धा खूप छान आहेत. हो, त्याचे इयरिंग्स पण छान आहेत आणि मोठे आहेत. म्हणजे हा एकच इनफ आहे. इनफ आहे. वाव. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि ह्या सिरीजचा मी दुसरा पार्ट सुद्धा घेऊन येणार आहे. तो बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.